Hello dear students. Now we have completed two methods to prepare the alkenes. First method by dehydration of alcohol. Second method by dehydrohalogenation of alkyl halides. Now these methods are very important. Look at the method. When ethanol is taken, CH3, CH2OH, and when this ethanol is heated with 95% H2SO4 at the temperature 453 Kelvin, temperature 453 Kelvin, by heating dehydration will take place. During this dehydration, hydroxyl group is lost from alpha carbon and hydrogen is lost from the beta carbon. So there remains CH2 double bond CH2. Now this CH2 double bond CH2 is nothing but the ethene or ethylene. So when ethyl alcohol is heated with 95% H2SO4, temperature 453 Kelvin, we get the ethene and byproduct is water. Similarly, when ethyl chloride CH3CH2Cl is heated with alcoholic KOH, plus potassium hydroxide, but this potassium hydroxide is in alcoholic medium, then by strong heating there is a dehydrohalogenation. D means loss of hydrogen and halogen. Now chlorine is lost from alpha carbon and hydrogen is lost from beta carbon. So here the product is CH2 double bond CH2, ethene is obtained, plus byproduct is KCl and water. So when ethyl alcohol is heated with 95% H2SO4, temperature 453 Kelvin, we get the ethene. Similarly, when ethyl chloride is heated with alcoholic KOH, dehydrohalogenation takes place and there is formation of ethene. These two methods we have seen. Now different conditions will be there. KOH मध्ये आपण अल्कोहोलिक KOH ही घ्यायला पाहिजे, तिथे ॲक्वेस KOH चालत नाही. जर ॲक्वेस KOH घेतला तर अल्कोहोल बनेल. प्रायमरी अल्कोहोलसाठी 95% H2SO4. फॉर सेकंडरी अल्कोहोल देअर वी यूज द 60% H2SO4 and for tertiary alcohol 20%. त्यानंतर 453 केल्विन, 373 आणि 363. त्याचबरोबर तिथे डिहायड्रेशनला वेपर फेज डिहायड्रेशन करू शकता, ॲल्युमिना यूज करू शकता. तर हे सर्व कंडिशन्स आपण पाहिलेले आहेत. आज आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे. कशा प्रकारे बघा, नीट लक्ष द्या. नाउ वी आर गोइंग टू स्टडी नेक्स्ट मेथड नंबर 3 नाउ फॉर प्रिपरेशन ऑफ अल्कीन, दैट इज बाय डिहॅलोजिनेशन रिॲक्शन. नंबर 3 म्हणू आपण, बाय dehalogenation reaction. Dehalogenation reaction. By dehalogenation reaction. Now what happens? There is dehalogenation and what are the product and how are they formed. तर आपण डिहॅलोजिनेशन करू शकता आणि डिहॅलोजिनेशनने अल्केन बनवू शकता. खूप इंटरेस्टिंग रिॲक्शन आहे, भारी रिॲक्शन आहे एकदम. Dehalogenation reaction. D means loss. Halo means halogen. तो loss of halogen करा. Dehalogenation means loss of halogen. हे शब्द बघा, dehydration means loss of water. Dehydrohalogenation means loss of hydrogen and halogen. आणि आता म्हणतोय आपण dehalogenation. तर कोणाचं dehalogenation करणार? Whenever we carry out the dehalogenation of विसिनल डायहॅलाइड्स. जर आपण विसिनल डायहॅलाइड्सचं डिहॅलोजिनेशन जर करू शकलो, देन बाय डिहॅलोजिनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड्स वी गेट द करस्पॉन्डिंग अल्कीन. यापासून अल्कीन इथे या ठिकाणी तयार होणार. म्हणजे विसिनल डायहॅलाइड्स व्हेन हिटेड विथ द झिंक. जर मी विसिनल डायहॅलाइड्सला झिंक बरोबर जर हीट केला तर लक्षात ठेवा अल्कीन तयार होतो.
आणि इथे या ठिकाणी या रिॲक्शनमध्ये हॅलोजनचा लॉस होतो, त्यामुळे या रिॲक्शनला बोललं जातं डिहॅलोजिनेशन. तर काय करायचं सांगितलं तुम्हाला मी, विसिनल डायहॅलाइड घ्या अँड दिस विसिनल डायहॅलाइड ऑर वीक डायहॅलाइड ही व्हेन हिटेड विथ द झिंक, याला झिंक बरोबर हिट करा, अल्किन तयार होईल. सो व्हेन विसिनल डायहॅलाइड्स आर हिटेड विथ द झिंक वी गेट द अल्किन, त्याला अल्किन बोलतो आपण. म्हणजे आपण रिॲक्टंट काय वापरायचे, व्हिसिनल डायहॅलाइड. यांना कोणाबरोबर हिट करायचं आहे, हॅलोजन बरोबर, झिंक बरोबर हिट करायचं आहे. प्रॉडक्ट काय तयार होणार, अल्किन मिळणार. सो वेन व्हिसिनल डायहॅलाइड्स आर हिटेड विथ द झिंक वी गेट द अल्किन. तर अल्किन मेथडची, अल्किन प्रिपरेशनची थर्ड मेथड आहे. तर या थर्ड मेथडने अल्किनचं प्रिपरेशन होतं. आता एक प्रश्न असा आहे की व्हिसिनल डायहॅलाइड कोणकोणते आहेत, कसे ओळखायचे आम्ही. अल्कोहोल तुम्हाला सांगितले होते मी, अल्काइल हॅलाइड रिॲक्शन सुरू करण्याच्या अगोदर स्ट्रक्चर सांगितले होते, तसं व्हिसिनल डायहॅलाइडचे बी स्ट्रक्चर अगोदर सांगतो मी. तर व्हिसिनल डायहॅलाइड कसा बनवणार आपण बघा, नीट लक्ष द्या. पहिले व्हिसिनल डायहॅलाइडचं स्ट्रक्चर बघा. पहिला व्हिसिनल डायहॅलाइड सांगतो. व्हिसिनल म्हणजे कोण असतो लक्षात ठेवा. व्हिसिनल डायहॅलाइड हा डायहॅलाइड असतो. डायहॅलाइड मतलब दोन हॅलोजनचा कंपाऊंड असतो, पण ज्याच्यामध्ये दोन्ही हॅलोजन ॲडजस्टंट कार्बनवर असतात. दोन्ही हॅलोजन कुठे असतात, ॲडजस्टंट कार्बनवर असतात, त्याला डायहॅलाइड बोलायचं. तर व्हिसिनल डायहॅलाइड इज अ डायहॅलाइड वेअर टू हॅलोजन्स आर प्रेझेंट ऑन द टू नेबरिंग कार्बन, टू ॲडजस्टंट कार्बन. जेव्हा दोन हॅलोजन शेजारच्या कार्बनवर असतात तेव्हा त्याला व्हिसिनल डायहॅलाइड बोलायचं आपण. काय नाव द्यायचं, व्हिसिनल डायहॅलाइड. इफ द टू हॅलोजन्स आर प्रेझेंट ऑन द ॲडजस्टंट कार्बन देन इट इज कॉल्ड द व्हिसिनल डायहॅलाइड. तर हा एक व्हिसिनल डायहॅलाइड आहे. 3 कार्बनचा व्हिसिनल डायहॅलाइड लिहू शकता, CH3CH Cl अँड CH2Cl. तर हा सुद्धा व्हिसिनल डायहॅलाइड आहे, लक्षात ठेवा. दिस इज ऑल्सो व्हिसिनल डायहॅलाइड. CH2Cl CH2 CH2Cl. हा डायहॅलाइड होईल, पण व्हिसिनल कसा होईल, इट इज नॉट व्हिसिनल. तर याला इथे ठिकाणी आपण एक काम करू शकता, इथे CH, इथे एक CH करू शकता, इथे Cl, पुढे CH2 आणि CH3, हा व्हिसिनल होईल. किंवा CH3CH Cl CH Cl आणि CH3, हा सुद्धा व्हिसिनल होईल. बरोबर आहे ना. तर व्हिसिनल डायहॅलाइड कोणाला म्हणायचं, इट इज अ डायहॅलाइड वेअर टू हॅलोजन्स आर प्रेझेंट ऑन द ॲडजस्टंट कार्बन. जेव्हा दोन हॅलोजन ॲडजस्टंट कार्बनवर असतात तेव्हा त्याला व्हिसिनल डायहॅलाइड बोलू शकता तुम्ही. खूप मजेशीर मॉलिक्युल येते हां, व्हिसिनल डायहॅलाइड्स. तर यांना आपल्याला हिट करायचं आहे झिंक बरोबर. जर मी व्हिसिनल डायहॅलाइडला झिंक बरोबर हिट करतोय तर अल्किन तयार होतील. पहिले यांची IUPAC नेम लक्षात ठेवा ना. याचा IUPAC नेम काय राहील, तर IUPAC नेमला नंबरिंग द्यावं लागेल 1 2 3 4 2 3 2 3 डायक्लोरो ब्युटेन, 4 कार्बन ब्युटेन, 2 3 डायक्लोरो ब्युटेन, 1 2 3 4 1 2 डायक्लोरो ब्युटेन, 1 2 डायक्लोरो ब्युटेन, 1 2 3 1 2 डायक्लोरो प्रोपेन, 1 2 डायक्लोरो इथेन. तर हे व्हिसिनल डायहॅलाइडचे IUPAC नेम तुम्हाला लक्षात येतील. तर काय करायचं सांगितलं तुम्हाला मी आता, व्हिसिनल डायहॅलाइड घ्या. कोणाला म्हणायचं व्हिसिनल डायहॅलाइड, इट इज अ डायहॅलाइड वेअर टू हॅलोजन्स आर प्रेझेंट ऑन द नेबरिंग कार्बन. जर दोन हॅलोजन नेबरिंग कार्बनवर जर असतील तर त्याला व्हिसिनल डायहॅलाइड बोलायचं. अँड वेन दिस व्हिसिनल डायहॅलाइड इज हिटेड विथ झिंक, या व्हिसिनल डायहॅलाइडला झिंक बरोबर जर हिट केला मी तर अल्किन बनल. व्हिसिनल डायहॅलाइडला कोणाबरोबर हिट करा, झिंक बरोबर हिट करा, म्हणजे अल्किन तयार होईल. तर अल्किन बनवण्याची सुंदर मेथड आहे बघा. कशी तयार करणार आपण आता, रिॲक्शन कशी लिहिणार बघा, नीट लक्ष द्या. वेन द व्हिसिनल डायहॅलाइड एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल 1 2 डायक्लोरो इथेन CH2 डॅश CH2, इथे क्लोरीन आहे, या ठिकाणी क्लोरीन आहे. वेन द इथिलीन डायक्लोराइड इज हिटेड विथ झिंक, याला झिंक बरोबर हिट केलं मी. वेन द इथिलीन डायक्लोराइड इज हिटेड विथ झिंक, तर इथे झिंक काय करतो, दोन्ही क्लोरीनला काढून घेतो. झिंक काय करतो, दोन्ही क्लोरीन रॅडिकलला काढून घेतो.
जर याने दोन्ही क्लोरीन रॅडिकलला जर काढून घेतलं तर काय होईल लक्षात ठेवा, ZnCl2 म्हणजे इथे या ठिकाणी याचं होमोलिसिस घडेल. एक इलेक्ट्रॉन इकडे येईल, एक इलेक्ट्रॉन इथे जाईल, इथला एक इलेक्ट्रॉन क्लोरीनकडे येईल, एक इलेक्ट्रॉन CH2 कडे जाईल. तर इथे काय होईल, CH2 कडे इथे एक इलेक्ट्रॉन राहील, या CH2 कडे एक इलेक्ट्रॉन राहील, कारण याचं होमोलिसिस झालं ना, कार्बन क्लोरीन बॉन्डचं होमोलिसिस झालं. मग याचा एक इलेक्ट्रॉन हा आणि हा एक इलेक्ट्रॉन यांचा मिळून मध्ये पाय बॉन्ड तयार होईल आणि Zn हा Cl आणि Cl मिळून ZnCl2 हा बाय प्रोडक्ट मिळेल. म्हणजे मला प्रोडक्ट तयार होईल आता हिटेड इथे CH2 मध्ये डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड तर पाहिलाच आहे, पाय बॉन्ड आणखी एक बनेल, CH2 इथिन तयार झाला अँड प्लस बाय प्रोडक्ट इज ZnCl2. सिंपल साधी रिॲक्शन आहे. तर काय करायचं, आपण व्हिसिनल डायहॅलाइड घ्यायचा, झिंक बरोबर हीट करायचा, होमोलिसिस होईल कार्बन क्लोरीन दोन ठिकाणी आणि त्या प्रकारे इथे ठिकाणी अल्किन तयार होईल. चला परत एकदा रिॲक्शन लिहू आपण. रिॲक्शन अशी होती CH2Cl डॅश CH2Cl. आता नेहमी क्लोरीनच घ्यावा असं काही नाही, ब्रोमीन आयोडीन बी घेऊ शकता. हा फक्त नेहमी आपल्या नियमानुसार फ्लोरीनचा वापर होत नाही इथं. तर इथिलीन डायक्लोराइड इज हिटेड विथ द झिंक प्लस झिंक. व्हेन इट इज हिटेड देन क्लोरीन removes the two chlorine, zinc removes the two chlorine, so you will get the CH2 double bond CH2 and plus byproduct is ZnCl2. So there is formation of the ethene. So this is the ethylene, ETHY, ELENE, ethylene, or IUPAC name is the ethene. Now here this is also called, common name सुद्धा होऊ शकते याचं बरं, ethylene dichloride, इथिलीन डायक्लोराइड आणि IUPAC नेम याच्या ठिकाणी होईल 1,2 डायक्लोरोइथेन, 1,2 डायक्लोरोइथेन. तर व्हिसिनल डायहॅलाइड याला हीट केलं झिंक बरोबर इथिन तयार होईल. ओके, चला दुसरं एक्झाम्पल बघू आपण. जर आपण प्रोपिलिन डायक्लोराइड घेतला CH3CHCl डॅश CH2Cl, लिहा लवकर रिॲक्शन, झिंक बरोबर हीट करा, बघा लवकर प्रोडक्ट काय तयार होईल. लिहिले, ओके, लिहिले का रिॲक्शन बघा, क्लिअर. पहा, प्रोपिलिन डायक्लोराइड झिंक बरोबर हीट केला तर झिंक काय करेल, दोन्ही क्लोरीनला काढून घेईल, यांचं होमोलिसिस होईल. परिणाम प्रोडक्ट माझा तयार होईल CH3 डॅश CH डबल बॉन्ड CH2 अँड बाय प्रोडक्ट इज ZnCl2. तर या प्रकारे प्रोपिलिन तयार झाला. प्रोपिलिन म्हणजेच IUPAC नेम प्रोपिन अँड रिॲक्टंट इज 1,2 डायक्लोरोप्रोपेन. याचं नाव लिहा 1,2 डायक्लोरोप्रोपेन किंवा प्रोपिलिन डायक्लोराइड असेही बोलतात कॉमन नेम. अँड दिस इज द प्रोपीन. सो प्रोपीन इज ऑब्टेन बाय डिहॅलोजिनेशन ऑफ प्रोपिलिन डायक्लोराइड. ओके, नाउ अनदर एक्झाम्पल, आणखी 3 एक्झाम्पल लिहा लवकर फास्ट. तुम्ही एकदा लवकर फास्ट 3 एक्झाम्पल्स लिहा. लिहिले का? व्हिडिओ पॉज करा आणि लिहा लवकर. 3 एक्झाम्पल एक्स्ट्रा, हे जे 2 एक्झाम्पल दिले ना मी, याच्या व्यतिरिक्त आणखी 3 एक्झाम्पल पूर्ण करा, स्वतःहून पूर्ण करा. ओके, बघा एक एक्झाम्पल तुम्ही हेही लिहिलेलं असू शकतं, CH3CH2 CH, this is Br, this is CH2, here Br, and when it is heated with zinc बरोबर हीट केला मी, तर मला प्रोडक्ट तयार होईल. लक्षात ठेवा CH3CH2 CH double bond CH2. This is the beta alpha butylene, not beta, alpha butylene plus byproduct ZnBr2. Similarly, if you take CH3CH Cl CH Cl and CH3, this is 1,2 dichlorobutane, not 1,2, 2,3 dichlorobutane heated with zinc, and by heating we will get the product CH3 CH double bond CH and CH3. This is beta butylene plus byproduct is ZnCl2. One more another example you can take CH3CH. This is the what your Cl. Now here is the C, here CH3, here Cl and CH3. जर याला मी हीट केलं झिंक बरोबर तर बघा इथला हा रिमूव्ह करेल ZnCl2 तयार होईल बाय प्रोडक्ट. तर प्रोडक्ट इत्या ठिकाणी मला तयार होईल CH3 पहिला जैच्या तसा, इथं CH डबल बॉन्ड C, खाली CH3, पुढे CH3 असं होऊ शकतं.
तर हे सर्व प्रोडक्ट इथे ठिकाणी लिहिता येऊ शकतील आपल्याला. तर हे सगळे डिहॅलोजिनेशन रिॲक्शन्स आहेत. दीज आर द डिहॅलोजिनेशन रिॲक्शन्स. नीट लक्ष द्या. तर विसिनल डायहॅलाइड हिटेड विथ द झिंक वी गेट द अल्किन. अल्किन तयार होतो. कशी काय रिॲक्शन? मस्त आहे एकदम. चला आणखी एक इंटरेस्टिंग रिॲक्शन सांगतो. समजा मी इथे या ठिकाणी या प्रकारचा प्रोडक्ट घेतला. इथे क्लोरीन आहे, इथे क्लोरीन आहे. याला हीट केला झिंक बरोबर. तर झिंक काय करेल? दोन्ही क्लोरीनला काढून घेईल. तर प्रोडक्ट तयार होईल सायक्लोहेक्स आणि हा डबल बॉन्ड म्हणजे ENE. सायक्लोहेक्झिन तयार होईल. बाय प्रोडक्ट विल बी ZnCl2. सिंपल साधी रिॲक्शन आहे. तर अशा प्रकारे इथे ठिकाणी तुम्हाला विसिनल डायहॅलाइड्स याच्यापासून अल्किन तयार झालेला दिसून येईल. आता जसं विसिनल डायहॅलाइड आहे, नोट आपण लक्षात आणा. नोट, जसा विसिनल डायहॅलाइड आहे तसा जिमिनल डायहॅलाइड बी असतो बरं. जसा विसिनल आहे तसा जिमिनल डायहॅलाइड सुद्धा असतो. जर जिमिनल डायहॅलाइड्स आपण झिंक बरोबर जर हीट केले, बघा जिमिनल डायहॅलाइड्स झिंक बरोबर जर हीट केले तरी अल्किन तयार होऊ शकतात. देअर मे बी द फॉर्मेशन ऑफ अल्किन, बट द जिमिनल डायहॅलाइड शुड बी टर्मिनल. जिमिनल डायहॅलाइड हे टर्मिनल असावेत. तर म्हणतात जिमिनल कोण येतं आणि टर्मिनल कोण आहेत? टर्मिनल म्हणजे टोकाचे म्हणजे एंड. जिमिनल मीन्स डायहॅलाइड वेअर 2 हॅलोजन्स आर प्रेझेंट ऑन सेम कार्बन. जर 2 हॅलोजन, आता बघा 2 हॅलोजन नेबरिंग कार्बनवर झाले तर विसिनल, पण 2 हॅलोजन जर समजा टर्मिनल कार्बनवर जर झाली तर जिमिनल. टर्मिनल नाही, सेम कार्बनवर झाली तर जिमिनल. आणि हा तोच कार्बन शेवटचा असेल, टर्मिनल असेल तर टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड. म्हणजे जिमिनल डायहॅलाइड घ्या, झिंक बरोबर हीट करा, तुम्हाला अल्किन तयार होईल. कसे पहा, एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. CH3CH, इथं Cl आहे, इकडं Cl आहे. बघा दोन्ही हॅलोजन सेम कार्बनवर झाली तर हा जिमिनल डायहॅलाइड. या हीट करा झिंक बरोबर, याला झिंक बरोबर हीट करा. झिंक बरोबर जर मी हीट केला तर टॉईस ऑफ Zn घेतो मी, प्लस क्लोरीन डॅश CH, आणखी एक क्लोरीन, इथे CH3. म्हणजे काय केलं मी सांगा मला आता. इथं कार्बनवर 2 क्लोरीन आहेत, या कार्बनवर 2 क्लोरीन आहेत, झिंक बरोबर हीट केला तर इथून ZnCl2, पुढून ZnCl2, झिंक क्लोराईड तयार होईल. प्रोडक्ट तयार होईल, लक्षात ठेवा CH3, हिअर इज CH, डबल बॉन्ड CH आणि पुढे CH3. बाय प्रोडक्ट इज ZnCl2. ZnCl2 हा बाय प्रोडक्ट तयार होईल. पॉईंट समजता ना. तर या प्रकारे हा जिमिनल डायहॅलाइड, हा एक जिमिनल डायहॅलाइड आहे. सो वेन इथिलिडीन डायक्लोराइड इज हिटेड, याला इथिलिडीन बोलतात. इथिलिडीन जिमिनल आहे ना, हा इथिलिडीन, ETHYLIDENE, इथिलिडीन डायक्लोराइड. इथिलिडीन डायक्लोराइड. तर इथिलिडीन डायक्लोराइड जर मी हीट केला झिंक बरोबर तर मी डबल लेणार, जसं ऊर सिंथेसिस लिहितो ना आपण, सेम त्या प्रकारे. तर इथून इथे ठिकाणी इथे ZnCl2 2 निघून जातील, 2 ZnCl2 असतील, टॉईस ऑफ ZnCl2, आणि इथे ठिकाणी हा प्रोडक्ट तयार होईल. म्हणजे डबल कार्बनची संख्या होईल. तर जिमिनलची करामत आहे ही. तर जिमिनल डायहॅलाइड इथे ठिकाणी या प्रकारे अल्किन देऊ शकतो. मी डबल रिॲक्शन लिहितो बघा. CH3CH, Cl2, याच्यावर 2 क्लोरीन आहेत, प्लस टॉईस ऑफ Zn, प्लस याला मिरर लिहिला मी Cl2 CH डॅश CH3 अँड इट इज हिटेड. याला जर मी गरम केलं तर प्रोडक्ट माझा तयार होईल CH3 CH डबल बॉन्ड CH अँड हिअर CH3. दिस इज बीटा ब्युटिलिन. तर बीटा ब्युटिलिन मिळेल, But2ENE तयार होईल आणि हा अल्किन तयार झालेला आपल्याला दिसून येईल. क्लिअर ना. तर या प्रकारे इथे ठिकाणी आपल्याला रिॲक्शन लक्षात येऊ शकते. तर जिमिनलची रिॲक्शन आहे, परंतु विसिनल आणि जिमिनल डायहॅलाइड हे खूप वेल नोन डायहॅलाइड आहे. पुढे आणखी आपल्याला अल्किनच्या प्रॉपर्टीजमध्ये येणारच आहे, परंतु ॲडव्हान्समध्ये बोललो तुम्हाला मी. वेन द विसिनल डायहॅलाइड्स, आपली रिॲक्शन काय होती लक्षात ठेवा आता. वेन द विसिनल डायहॅलाइड्स आर हिटेड विथ द झिंक. विसिनल डायहॅलाइड मीन्स 1,2-डायक्लोरोइथेन. दिस इज विसिनल डायहॅलाइड हिटेड विथ झिंक. याला झिंक बरोबर हीट करा. विसिनल डायहॅलाइडला झिंक बरोबर हीट केला तर प्रोडक्ट काय तयार होईल आपल्याला, CH2 डबल बॉन्ड CH2 अँड प्लस बाय प्रोडक्ट विल बी ZnCl2. तर इथिन तयार होईल. सो देर इज फॉर्मेशन ऑफ इथिन और इथिलिन. तर विसिनल डायहॅलाइड हिटेड विथ द झिंक वी गेट द करस्पॉन्डिंग अल्किन. करस्पॉन्डिंग अल्किन तयार झालेला आपल्याला इथे या ठिकाणी दिसून येईल. क्लिअर ना. तर या प्रकारे विसिनल डायहॅलाइडचा अल्किन बनतो. जिमिनलचाही अल्किन मिळतो, पण सगळे जिमिनल अल्किन नाही देत. जे टर्मिनल जिमिनल आहेत तेच अल्किन देतील. जे
टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड आहे तेच फक्त अल्किन देतील, दुसरं कोणीही देणार नाही. चलो पुढे. दिस इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट मेथड युज्ड इन प्रिपरेशन ऑफ द अल्किन. अल्किन प्रिपरेशनसाठी वापरलेली खूप महत्त्वाची मेथड आहे. मेथड नंबर 3 झाली. मेथड नंबर 4, चौथी मेथड. मेथड नंबर 4, बाय कंट्रोल्ड हायड्रोजिनेशन, by controlled hydrogenation of alkynes. अल्काइन्स जर कंट्रोल्ड हायड्रोजिनेशन जर केलं, बाय कंट्रोल्ड हायड्रोजिनेशन ऑफ अल्काइन. आता 3 शब्द महत्त्वाचे तिथे. अल्काइन घ्या, त्याचं हायड्रोजिनेशन करा आणि कंट्रोल पद्धतीने करा. अल्काइन घ्या, हायड्रोजिनेशन करा आणि कंट्रोल पद्धतीने करा. ते कंट्रोल म्हणजे नेमकं कसं बघा. तुम्हाला हे तर माहिती आहे ना की CH ट्रिपल बॉन्ड CH, याच्यावर जर मी हायड्रोजन जर टाकला, याच्यावर जर मी हायड्रोजन टाकला इन प्रेझेन्स ऑफ रॅनी निकेल, आठवतं का सॅबेटियर सेंडन्स रिॲक्शन, रॅनी निकेल, तर मला प्रोडक्ट तयार होईल याचा CH2 डबल बॉन्ड CH2. याच्यावर परत हायड्रोजनचं ॲडिशन होतं इन प्रेझेन्स ऑफ रॅनी निकेल हॉट, हा ना. आणि इथे या ठिकाणी मग का प्रोडक्ट काय तयार होतो CH3-CH3. नीट लक्ष द्या माझ्याकडे. इथाईनचं हायड्रोजिनेशन केलं, इथिन बनेल. इथिनचं परत हायड्रोजिनेशन होतं आणि इथेन तयार होतो. वी कॅन नॉट कंट्रोल दिस रिॲक्शन. याला कंट्रोल करता येत नाही. म्हणजे आपण सुरुवात केली इथाईनपासून की एंड इथेनमध्येच होतो. सुरुवात केली इथाईनपासून तर एंड हा इथेनमध्येच होतो. सुरुवात केली मी इथाईनपासून तर एंड हा इथेनमध्येच होईल. मध्ये रिॲक्शन थांबतही नाही. मग आपल्याला मुद्दा काय आहे, कंट्रोल्ड. जर आपण असं करू शकलो की आपण रिॲक्शन अल्किनपर्यंतच थांबवली तर हा विषय हा आहे. मी जर इथाईनचं हायड्रोजिनेशन केलं तर इथिन तर बनतं, पण इथिन थांबत नाही, लागलीच इथेन बनतं. म्हणजे इथिनमध्ये रिॲक्शन थांबतही नाही. म्हणजे अल्काईनचं हायड्रोजिनेशन केल्यामुळे अल्किन तर बनतं, पण रिॲक्शन अल्किनला थांबत नाही, सीधा अल्किनपर्यंत येऊन पोहोचते. प्रश्न आपला असा आहे की रिॲक्शन आपण अल्किनलाच थांबवू शकलो तर हे शक्य आहे का? तर आन्सर आहे यस, इट इज पॉसिबल. हे होऊ शकतं. फक्त त्यासाठी आपल्याला हायड्रोजिनेशन रॅनी निकेलने करून चालणार नाही. रॅनी निकेल याच्यासाठी उपयोगाचा नाही. रॅनी निकेलला बदलावं लागेल आपल्याला. रॅनी निकेलला बदलावं लागेल, चेंज करावं लागेल. आणि रॅनी निकेलला जर तुम्ही चेंज करू शकले, रॅनी निकेलच्या ऐवजी दुसरा जर कंट्रोल्ड हायड्रोजिनेशनचा एखादा कॅटॅलिस्ट जर टाकू शकले तर मग रिॲक्शन अल्किनपर्यंत थांबायला काहीच अडचण नाही. म्हणजे अल्केन बनणार नाही आपल्याला. हां, तुम्हाला जर अल्केन बनवायचं असलं तर वेल अँड गुड, दिस रिॲक्शन इज बेस्ट. तुम्हाला जर अल्केन बनवायचं आहे तर ही रिॲक्शन बेस्ट आहे. पण तुम्हाला जर अल्किन बनवायचं आहे तर ही रिॲक्शन बिलकुल बेस्ट नाही. याला काय करावं लागेल, मग तुम्हाला कंट्रोल्ड हायड्रोजिनेशन करावं लागेल. म्हणजे बघा, जर समजा तुम्ही CH ट्रिपल बॉन्ड CH रिॲक्शन समजून घ्या, लिहू नका काहीच, सध्या काहीच लिहू नका, रिॲक्शन पूर्ण समजून घ्या, नंतर मग लिहा. जर मी इथाईन घेतला, याचा हायड्रोजिनेशन केलं मी इन प्रेझेन्स ऑफ रॅनी निकेल हॉट, देन वी गेट द CH2 डबल बॉन्ड CH2. आणि नंतर परत आणखी एकदा हायड्रोजिनेशन ॲटोमॅटिक होतं, आपण करण्याची गरज नाही, ते ॲटोमॅटिक होतं. आणि यापासून प्रोडक्ट तयार होतो CH3-CH3. म्हणजे हा इथेन बनला, हा होता इथिन, ठीक आहे ना. हा होता इथाईन, हा होता इथाईन. बघा नीट लक्ष द्या. आता मी इथे या ठिकाणी घेतला होता YNE, मध्ये बनला ENE आणि शेवटी बनला ANE, ठीक आहे ना. असं आहे. तर YNE घेतला तर ENE झाला, ENEचा ANE बनला. आता आपल्याला उलटं करायचं आहे. उलटं नाही, मध्येच थांबायचं आहे. उलटं नाही, मध्येच थांबायचं आहे. मध्ये कसं थांबायचं आहे बघा. मला CH ट्रिपल बॉन्ड CH याचं हायड्रोजिनेशन तर करायचं आहे, पण मला रिॲक्शन इथेच थांबवायची. CH2 डबल बॉन्ड CH2 मध्ये होऊच द्यायची नाही रिॲक्शन. पुढे मला रिॲक्शन होऊच द्यायची नाही. आता इथेच रिॲक्शन थांबवायची. तर हे शक्य आहे का? तर हे आन्सर आहे, याचा आन्सर आहे यस, इट इज पॉसिबल. हे शक्य आहे. यासाठी यूज करणार आपण लिंडलार्स कॅटॅलिस्ट. लिंडलार्स कॅटॅलिस्ट. जर लिंडलार्स कॅटॅलिस्ट जर यूजमध्ये आणला आपण, बाय युजिंग द लिंडलार्स कॅटॅलिस्ट इट इज पॉसिबल. लिंडलार्स कॅटॅलिस्ट जर वापरला आपण तर हे शक्य आहे. बाय युजिंग द लिंडलार्स कॅटॅलिस्ट यू कॅन कॅरी आउट द हायड्रोजिनेशन ऑफ अल्काइन.
लिंडलार्स कॅटॅलिस्ट जर वापरला तर अल्काइनचं हायड्रोजनेशन होऊ शकतं आणि जर अल्काइनचं हायड्रोजनेशन जर तुम्ही करू शकले तर अल्काइनपासून आपल्याला अल्किनच मिळणार. काय वापरायचं आहे फक्त लिंडलार्स कॅटॅलिस्ट. काय वापरायचं आहे लिंडलार्स कॅटॅलिस्ट. तर लिंडलार्स कॅटॅलिस्ट वापरा. तर लिंडलार्स कॅटॅलिस्ट LIND आहे बरं का, लिंडलार्स कॅटॅलिस्ट. ठीक आहे ना. तर लिंडलार्स कॅटॅलिस्ट वापरा. तर लिंडलार्स कॅटॅलिस्ट वापरल्याच्या नंतर अल्काइनचा अल्किन बनतं पण अल्किनचा परत अल्किन बनत नाही, कारण लिंडलार्स कॅटॅलिस्ट अल्किनचा हायड्रोजनेशन कधीच करत नाही. क्लिअर ना. तुम्हाला लिंडलार्स कॅटॅलिस्ट काय सांगतो. लिंडलार्स कॅटॅलिस्ट इज अ पॅलाडियम poisoned with BaSO4 in quinoline, QUONILINE. Lindlar's catalyst is a palladium poisoned with barium sulfate. Poisoned with म्हणजे पॅलाडियमवरती बेरियम सल्फेटचा भस्म लावला जातो. पॅलाडियमवर काय करायचं, बेरियम सल्फेटचा भस्म लावायचा. कशामध्ये, क्युनोलाईनमध्ये. तर पॅलाडियमची कॅटॅलिटिक प्रॉपर्टी कमी होते, 0 होत नाही, कमी होते. आणि कमी झाल्यामुळे काय होतं की अल्किनला तो ॲब्झॉर्ब करत नाही. किंवा दुसराही आहे पॅलाडियम प्लस कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 इन क्युनोलाईन बरं का, क्युनोलाईन. तर इथे ठिकाणी क्युनोलाईन वापरून पॅलाडियम CaCO3 म्हणा किंवा पॅलाडियम BaSO4 म्हणा यांचं ॲप्लिकेशन केलं आपण की रिॲक्शन इथे ठिकाणी आपल्याला अल्किन स्टेजला थांबेल, पुढे अल्केन बनणार नाही. तर याला कंट्रोल्ड हायड्रोजनेशन बोलायचं. काय बोलायचं याला, कंट्रोल्ड हायड्रोजनेशन. अँड धिस विल गिव्ह द सिस ॲडिशन. हे सिस ॲडिशन देतं. कोणतं ॲडिशन देतं, हे सिस ॲडिशन देतं. सिस म्हणजे सेम साईडला हायड्रोजन ॲड होतील. देर इज अ फॉर्मेशन ऑफ सिस ॲडिशन. सिस ॲडिशन प्रोडक्ट या ठिकाणी तयार होतो. कसा बघा, सपोज व्हेन H dash C triple bond C dash H, this is ethyne. When ethyne is hydrogenated, जर इथाईनचं हायड्रोजनेशन जर झालं in presence of PD plus BaSO4 in quinoline, QUONOLINE, क्युनोलाईन. तर हायड्रोजनेशन जर झालं तर कार्बन ट्रिपल बॉन्डचा बनतो, इथे डबल बॉन्ड, इथे एक हायड्रोजन आहे, या ठिकाणी एक हायड्रोजन आहे, इथे एक नवीन हायड्रोजन ॲड होईल, इथे एक नवीन हायड्रोजन ॲड होईल. म्हणजे इथं जर H2 जो ॲड केला मी इथं, तर याच्यामध्ये हा एक हायड्रोजन इथे येईल आणि एक हायड्रोजन दुसरा इथे येईल. म्हणजे काय झालं सांगा मला, दोन्ही हायड्रोजन ॲड झाले. कोणत्या साईडला, सेम साईडला ॲड झाले. याला सिस ॲडिशन बोलायचं. कोणतं ॲडिशन, सिस किंवा सिन ॲडिशन असंही बोलतात त्याला. तर सिस ॲडिशन त्या ठिकाणी होत असतं. सो दिस इज कॉल्ड द इथिन. इथिन बनला पण नवीन आलेले दोन्ही हायड्रोजन रेड कलरचे सेम साईडला आलेले असतात. समजलं ना. तर याला सिस ॲडिशन म्हणायचं. आता इथिनमध्ये तर सिस आणि ट्रान्स लिहित नसतो आपण, प्रोपीनमध्ये सिस आणि ट्रान्स लिहित नाही, पण ब्युटीनपासून पुढे मात्र सिस आणि ट्रान्स आपल्याला ओळखता येतील आरामात. पहा आणखी एक एक्झाम्पल सांगतो मला मी. दिस इज इथाईन अँड इट चेंजेस टू इथिन. इथाईनचं इथिनमध्ये चेंज झालं. पॅलाडियम प्लस BaSO4 इन क्युनोलाईन. ठीक आहे ना. चला पुढे इथे आणखी एक एक्झाम्पल बघा. CH3 CH डबल बॉन्ड CH2 नाही, डबल बॉन्ड घेऊन चालणार, ट्रिपल बॉन्ड घ्यायचा आहे मला. C ट्रिपल बॉन्ड CH प्लस हायड्रोजन प्लस H2 इन प्रेझेन्स ऑफ सिमिलर कंडिशन पॅलाडियम BaSO4 क्युनोलाईन. तर इथे काय होईल लक्षात ठेवा, इथे CH3 इथे येणार, इथे कार्बन मध्ये डबल बॉन्ड येईल, इथे हायड्रोजन येईल आणि इथे ठिकाणी CH2 म्हणजे इथे ठिकाणी CH2 इथे ठिकाणी येईल, आहे की नाही. म्हणजे इथे ठिकाणी मी याला असं लिहितो, थोडा वेळ इथे H लिहितो आणि इथे एक H लिहितो, म्हणजे थोडं समजायला मदत होईल तुम्हाला. म्हणून इथे H2 हा 2 हायड्रोजन ॲटम्स मी ॲड करतो, म्हणजे एक मॉलिक्यूल ॲड करतोय. तर इथे हा हायड्रोजन इथे येईल, हाही हायड्रोजन इथे येईल. लक्षात, मी सेम प्रॉडक्ट मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने लिहू शकतो. सिंपल CH3 CH डबल बॉन्ड CH2 असं लिहू शकता ना. एवढं काय. तर प्रोपीन तयार झाला फ्रॉम प्रोपाईन. प्रोपाईनचं हायड्रोजनेशन करा प्रोपीनमध्ये. लिंडलार्स कॅटॅलिस्ट वापरा. पॅलाडियम BaSO4 टाका किंवा पॅलाडियम कॅल्शियम कार्बोनेटचं ॲप्लिकेशन करा, ॲटोमॅटिक तुम्हाला हा प्रॉडक्ट तयार झालेला दिसेल. समजा इथे या ठिकाणी मी ब्युटीन घेतला, म्हणजे ब्युटाईन CH3C
ट्रिपल बॉन्ड C-CH3 आणि याचं मी हायड्रोजिनेशन केलं. बाय हायड्रोजिनेशन युजिंग द पॅलाडियम प्लस BaSO4 इन क्युनोलाइन. तर प्रोडक्ट काय तयार होईल मला, CH3 CH डबल बॉन्ड CH आणि CH3. ॲक्च्युली हा असा आहे, कार्बन डबल बॉन्ड कार्बन, इकडं CH3 आहे, इथं H आहे, वर CH3 आहे आणि इथं H आहे. सिस ॲडिशन होत असते. याचं कोणतं ॲडिशन होतं, सिस ॲडिशन होतं. लक्षात ठेवा, सेम साईडला ॲडिशन होतं. म्हणजे जे हायड्रोजन आहे दोन मॉलिक्यूलमधले, एक हायड्रोजन या साईडला ॲड होईल आणि दुसरा हायड्रोजन याच साईडला. कारण मॉलिक्यूलचं अल्किनमध्ये मॉलिक्यूल रोटेट होत नसतो, रोटेशन फिक्स झालेलं असतं याचं. त्यामुळे हा प्रोडक्ट इथे आरामात तयार झालेला आपल्याला दिसून येईल. सो दिस इज द सिस ॲडिशन, सिस ब्यूट 2ENE. क्लिअर ना, सिस ब्यूट 2ENE या ठिकाणी तयार झालेला दिसून येईल आपल्याला. लक्षात. तर या प्रकारे ॲडिशन झालेलं आपल्याला दिसेल. तर हे ॲडिशन लिंडलार्स ॲडिशन म्हणू शकता. लिंडलार्स कॅटॅलिशने सिस ॲडिशन तयार झाले दिसेल. समजा माझ्याकडे इथे ठिकाणी मॉलिक्यूल या प्रकारे, समजा इथे ठिकाणी ट्रिपल बॉन्ड आहे, सायक्लोहेक्झाईन, आणि इथे ठिकाणी याचं मी हायड्रोजिनेशन केलं प्लस H2 इन प्रेझेन्स ऑफ पॅलाडियम प्लस CaCO3 और BaSO4, दोन्ही अर्थ एकच आहे, इन क्युनोलाइन. तर काय प्रोडक्ट तयार होईल लक्षात ठेवा. इथे तर सायक्लोहेक्झिन तर तयार होणार, पण सायक्लोहेक्झिनमध्ये काय होणार म्हणजे इथे डबल बॉन्ड येईल, इथे एक हायड्रोजन येईल आणि या ठिकाणी एक हायड्रोजन येईल. सिंपल, व्हेरी सिंपल. तर या प्रकारे इथे ठिकाणी हा सायक्लोहेक्झिन बनेल. दिस इज कॉल्ड सायक्लोहेक्झिन. आणि यूज केला आपण कोण, सायक्लोहेक्झाईन. सायक्लोहेक्झाईन चेंजेस टू सायक्लोहेक्झिन, हे रिॲक्शन आपल्याला इथे झालेली दिसून येईल. क्लिअर ना. तर हे झालं कंट्रोल्ड हायड्रोजिनेशन. म्हणजे दोन मेथड सांगितले आत्ताच मी तुम्हाला. नंबर 1 बाय डिहॅलोजिनेशन, व्हिसिनल डायहॅलाइडचं डिहॅलोजिनेशन करा, म्हणजे CH2 क्लोरीन डॅश अगेन CH2 क्लोरीन, इट इज हिटेड विथ झिंक. झिंक बरोबर हिट करा, मला प्रोडक्ट तयार होईल CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस बाय प्रॉडक्टची ZnCl2. जर समजा मी इथे या ठिकाणी CH ट्रिपल बॉन्ड CH घेतला, याचं हायड्रोजिनेशन केलं प्लस हायड्रोजिनेशन इन प्रेझेन्स ऑफ पॅलाडियम प्लस बेरियम सल्फेट BaSO4, तर प्रोडक्ट तयार होईल CH2 डबल बॉन्ड CH2. तर अल्किन बनवण्याच्या दोन मेथड्स इथे या ठिकाणी आपण पाहिल्या. ह्या झाल्या 4 मेथड्स. ठीक आहे. नाउ लास्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किन is the number 5, I will say number 5 by Kolb's electrolysis. By Kolb's electrolysis. बघा नीट लक्ष द्या माझ्याकडे. By Kolb's electrolysis. So by Kolb's electrolysis you can prepare the corresponding alkene. Kolb's electrolysis मी alkane मध्ये वापरला. लक्षात ठेवा, कोल्ब्स इलेक्ट्रोलिसिस अल्केनमध्ये वापरतात, अल्किनमध्ये वापरतात आणि अल्काईनमध्ये सगळ्या ठिकाणी वापरला जातो. अल्केन, अल्किन आणि अल्काईनचं प्रिपरेशनला कोल्ब्स इलेक्ट्रोलिसिस यूजमध्ये आपण आणतो. लक्षात. तर अल्केनसाठी काय मेथड होती एकदा मी ती रिवाइज करतो, मग अल्किनसाठी सांगतो. अल्केनसाठी ही होती ट्वाइस CH3COONA, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड, सोडियम ॲसिटेट plus twice of water. Then we carry out the electrolysis, and by electrolysis we get the product CH3-CH3. This is ethane plus twice of carbon dioxide. This all product is from at the anode, plus twice of NaOH, sodium hydroxide plus hydrogen. This is the product liberated at cathode. तर कॅथोडवर लिबरेशन होईल. तर इथेन आणि कार्बन डायऑक्साईड गॅसचं लिबरेशन ॲनोडवर होईल आणि सोडियम हायड्रॉक्साईड आणि हायड्रोजनचं लिबरेशन कॅथोडवर होईल. तर कॅथोडवर काय होणार आहे, सोडियम हायड्रॉक्साईड बनत जाणार आहे, म्हणजे pH व्हॅल्यू विल गो ऑन इन्क्रीजिंग ॲट कॅथोड. कॅथोडवर pH ची व्हॅल्यू वाढत जाईल. तर सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड घ्या, याचं इलेक्ट्रोलिसिस करा, तुम्हाला इथेन तयार होईल सोडियम ॲसिटेटपासून. आता आपल्याला अल्किन बनवायचं आहे. अल्किन कसा बनवणार नीट लक्ष द्या माझ्याकडे. टू प्रिपेअर द अल्किन वी आर गोइंग टू यूज द सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ सक्सिनिक ॲसिड or its substitutes. When we carry out the electrolysis of sodium or potassium salt of
succinic acid or its substitutes, then we get the corresponding alkene. ऐकलं नाही तुम्ही, परत एकदा रिपीट करतो. When we carry out electrolysis of sodium or potassium salt of succinic acid or its substitutes, succinic acid किंवा त्याचे substitutes यांच्या इलेक्ट्रोलिसिसने आपल्याला अल्किन तयार होतात. आता सक्सिनिक ॲसिड काय भानगड आहे? सक्सिनिक ॲसिडचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, CH2 डॅश COOH CH2 डॅश COOH. याला सक्सिनिक ॲसिड बोललं जातं. 4 कार्बनचं ॲसिड आहे, सक्सिनिक ॲसिड बोलायचं. ॲडजस्टंट कार्बनवर 2 COOH आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, या सक्सिनिक ॲसिडमधला हायड्रोजन कमी करायचा आहे इथला, आणि हायड्रोजनच्या जागेवर सोडियम टाका किंवा पोटॅशियम टाका. तर याला म्हणायचं सोडियम सॉल्ट ऑफ सक्सिनिक ॲसिड. हा वापरा किंवा याचे वेगवेगळे सबस्टिट्यूट्स वापरा. कसे वापरायचे सबस्टिट्यूट ते सांगतो मी तुम्हाला. सुरुवातीला याची रिॲक्शन लिहू आपण, सुरुवातीला याची रिॲक्शन लिहू, मग बाकीच्या सबस्टिट्यूटची रिॲक्शन आपण लिहू शकतो. बघा नीट लक्ष द्या. सोडियम सॉल्ट ऑफ सक्सिनिक ॲसिड किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ सक्सिनिक ॲसिड वापरा. वी कॅरी आउट द इलेक्ट्रोलिसिस. बघा CH2 COONA, अगेन CH2 डॅश COONA प्लस ट्वाइस ऑफ वॉटर. वी कॅरी आउट द इलेक्ट्रोलिसिस. याला आपण इलेक्ट्रोलिसिस परफॉर्म करणार, इलेक्ट्रोलिसिस. and whenever we carry out the electrolysis, now this carbon dioxide will be lost, so CH2 डबल बॉन्ड CH2 will be there. CH2 आणि CH2 च्या मध्ये डबल बॉन्ड, कारण हा पार्ट निघून जातो, हाही पार्ट निघून जातो. प्लस ट्वाइस ऑफ कार्बन डायऑक्साइड प्लस ट्वाइस ऑफ NaOH and plus will be the hydrogen. So this is the product liberated at cathode, this is the product liberated at anode. Anode वरती इथिन लिबरेट होईल, एनोड वर इथिन लिबरेट होईल. इथिनच्या जोडीला थोडे कार्बन डायऑक्साइड बी असेल. तर अशा प्रकारे इथे या ठिकाणी सोडियम सक्सिनेट, याचं नाव आहे सोडियम सक्सिनेट. sodium succinate. Whenever we carry out the electrolysis of sodium succinate, the ethene and carbon dioxide are liberated at anode and hydrogen gas is liberated at cathode. तर बघा रिॲक्शन परत आणखी एकदा काय लिहिली होती मी, एकदा परत याचं मेकॅनिझम तर मी अल्केन मध्ये सांगितलेलं, डबल आणखी सांगणार नाही आता इथे. जर सोडियम सक्सिनेट वापरला मी, CH2 COONA, अगेन CH2 COONA, तर याच्यामधला काय होणार आहे माहिती आहे का? जर मेकॅनिझम सांगणार नाही म्हटलं तुम्हाला तरी कंट्रोल होत नाही, एक सवय म्हणून तुम्हाला सांगतो मी परत. तर याची ही ॲनोडकडे मायग्रेट होईल, निगेटिव्ह चार्ज आहे, एनायन हा ॲनोडकडे मायग्रेट होईल. ॲनोडकडे मायग्रेट झाल्याबरोबर इथे या ठिकाणी याचा चार्ज नाहीसा होईल, म्हणजे हे डिस्चार्ज होईल. COO डॉट, परत आणखी CH2 COO डॉट, आणि यामधून मग हा कार्बन डायऑक्साईड निघून जाईल, हा कार्बन डायऑक्साईड निघून जाईल. प्रोडक्ट होईल CH2 डॉट, परत सिंगल बॉन्ड CH2 डॉट प्लस ट्वाइस ऑफ CO2, आणि मग हा दोन रॅडिकलचा मिळून, या दोन इलेक्ट्रॉनचा मिळून मध्ये डबल बॉन्ड तयार होतो. तर हे ॲक्च्युअल मेकॅनिझम ॲनोडवरती असं होईल, सिंपल एकदम. तर या प्रकारे इथे ठिकाणी सोडियम सक्सिनेट घेतला प्लस ट्वाइस ऑफ वॉटर, ट्वाइस ऑफ H2O. वी राईट हिअर द इलेक्ट्रोलिसिस, इथे मी इलेक्ट्रोलिसिस लिहिलं, आणि इलेक्ट्रोलिसिसने काय प्रोडक्ट तयार होईल लक्षात ठेवा, CH2 डबल बॉन्ड CH2 इथिन इज फॉर्म प्लस ट्वाइस ऑफ कार्बन डायऑक्साइड and plus will be the twice of NaOH and plus is the hydrogen gas liberated. तर या प्रकारे इथे या ठिकाणी आपल्याला इथिन तयार करण्याची मेथड आहे. तो मतलब सर इथिन बनवला, प्रोपीन कसा बनवायचा? प्रोपीन बी बनवू आपण. बघा नीट लक्ष द्या माझ्याकडे. प्रोपीन बनवण्यासाठी काय करू आपण, बघा नीट लक्ष द्या. CH3 डॅश CH, here CH2 डॅश COOK, हिअर अगेन COOK. बघा पोटॅशियम सॉल्ट, पण सबस्टिट्यूट काय घेतला मी माहिती आहे का? ओरिजिनल सोडियम सक्सिनेट वेगळा आहे CH2 COONA, आणि इकडं CH2 COONA असा आहे सोडियम सक्सिनेट. मी काय केलं माहिती आहे, इथला हायड्रोजन एक कमी केला या ठिकाणचा, आणि इथं CHच लिहिला, मागे मात्र CH3 लिहिला. आता याचं मी इलेक्ट्रोलिसिस करतो, ट्वाइस ऑफ H2. whenever we carry out now the electrolysis, now what will happen, CH3 here CH double bond CH2, propene is obtained there. असं लिहिलं काय, सरळ लिहिलं का, अर्थ एकच आहे, प्रोपीन तयार होईल. तर प्रोपीन इथे या ठिकाणी बनवू शकतो. सो देर इज फॉर्मेशन ऑफ प्रोपीन.
समजा मी इथे ठिकाणी हा असा लिहिला CH3 घेतला मी, बाकीचे तर बाय प्रॉडक्ट सेम आहे, टॉईस ऑफ CO2 टॉईस ऑफ NaOH हायड्रोजन सेम राहत असतं. CH3 CH COOK again here CH, this is CH3 here COOK आणि याचं मी इलेक्ट्रोलिसिस केलं प्लस टॉईस ऑफ H2O. then we write the electrolysis, then what will happen, we get the CH3 CH double bond CH and here CH3 ब्यूट-2-NE. हा असा लिहिला काय सरळ लिहिला काय अर्थ एकच आहे, ब्यूट-2-NE है ना. जे पाहिजे ते बनवू शकता तुम्ही. समजा CH3 CH2 डॅश CH here COOK again CH here CH3 then COOK we have plus twice of H2O. we write the electrolysis, then what will happen, you will get the product CH3 CH2 then CH है ना, CH3 CH2 CH खाली डबल बॉन्ड परत CH आणि या ठिकाणी CH3. तर याला बोलणार आपण काय, पेंट-2-NE. पेंट-2-NE या ठिकाणी तयार होईल. तर प्रत्येक अल्किन तुम्ही बनवू शकता बरोबर. आणि वेगवेगळ्या आणखी 2-3 रिॲक्शन तुम्ही कमीत कमी लिहा, स्वतःहून लिहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो दिस इज द कोल्स इलेक्ट्रोलिसिस यूज्ड इन प्रिपरेशन ऑफ द अल्किन. अल्किनच्या प्रिपरेशनसाठी आपण वापरलेली ही कोल्स इलेक्ट्रोलिसिस मेथड आहे बरोबर. तर यावर आधारित मी तुम्हाला काही रिॲक्शन देतोय या पूर्ण मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किनवर. अल्किनचे मेथड ऑफ प्रिपरेशन एंड झाले. अल्किनच्या मेथड ऑफ प्रिपरेशनवर मी तुम्हाला काही रिॲक्शन्स देतोय, त्या रिॲक्शन्स व्यवस्थितपणे पूर्ण करा ठीक आहे, आणि मला व्हॉट्सअपवरती पाठवून द्या. ठीक, थँक्यू.